काम करण्याचे नियम हे ईट दॅट फ्रॉग या पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. ब्रायन ट्रेसी यांनी लिहिलेलं हे पुस्तक प्रतिमा भांड यांनी अनुवादित केलं आहे. साकेत प्रकाशनने प्रकाशित केलेलं हे पुस्तक मी सायली दरकराठी वाचत आहे. सारांश. सर्व काही एकत्र मांडताना आनंद, समाधान, सर्वोच्च यश, वैयक्तिक शक्ती आणि प्रभावीपणाची गुरुकिल्ली ही आहे की दररोज काम सुरू करताना सर्वात आधी आपला बेडूक गिळण्याची सवय लावून घ्या. सुदैवाने हे कौशल्य सरावाने आत्मसात केले जाऊ शकते आणि जेव्हा तुम्ही कुठलेही काम करण्याआधी तुमचे सर्वात महत्त्वाचे काम करण्याची सवय विकसित करता तेव्हा तुम्हाला खात्रीने यश मिळतेच. टाळाटाळ सोडून जास्त वेगाने जास्त काम करण्यासाठी पुढे 21 महान मार्ग सांगितले आहेत. जोपर्यंत तुमच्या विचारात आणि कृतीत हे नियम आणि सिद्धांत पूर्णपणे येत नाहीत तोपर्यंत त्याचे नियमितपणे परीक्षण करीत राहा आणि सुखद भविष्यासाठी निश्चिंत व्हा. 1. मेजवानीसाठी टेबल सजवून घ्या. तुम्हाला काय हवे आहे हे नीट ठरवून घ्या. स्पष्टता महत्त्वाची आहे. सुरुवात करण्याआधी तुमचे उद्दिष्ट आणि ध्येय लिहून काढा. 2. प्रत्येक दिवसाची योजना आधीच आखून ठेवा. कागदावर विचार करा. नियोजन करण्यासाठी दिलेला प्रत्येक मिनिट अंमलबजावणीतील 5 किंवा 10 मिनिट वाचवू शकतो. 3. प्रत्येक ठिकाणी 80-20 नियम लागू करा. तुमचे 20% कार्य 80% परिणामांसाठी जबाबदार असते. आपल्या प्रयत्नांना नेहमी त्या सर्वोत्तम 20%वरच एकाग्र करा. 4. परिणामांचा विचार करा. तुमचे सर्वात महत्त्वपूर्ण काम आणि प्राधान्य ते आहेत ज्यांचा तुमच्या जीवनावर किंवा कामावर सर्वात गंभीर, सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडू शकतो. इतर सर्व गोष्टींपेक्षा यावर लक्ष केंद्रित करा. 5. सर्जनात्मक चालढकल करण्याचा सराव करा. तुम्ही एकटेच सर्व काही करू शकत नसल्यामुळे तुम्ही कमी महत्त्वाच्या सर्व कामांना जाणीवपूर्वक टाळले पाहिजे. म्हणजे खरोखरच महत्त्वाची कामे करण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा वेळ असेल. ABCDE पद्धतीचा सातत्याने वापर करा. यादीतील कामानुसार कामाला सुरुवात करण्याआधी त्यांना त्यांच्या महत्त्वानुसार प्राधान्यक्रम देण्यास जरूर वेळ द्या. यामुळे हे निश्चित होईल की तुम्ही महत्त्वाच्या कामांना वेळ देत आहात. 7. प्रमुख परिणाम क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करा. आपली ती प्रमुख परिणाम क्षेत्र ओळखा आणि ठरवा जी तुम्हाला तुमचे काम उत्तमरित्या करण्यासाठी कुठल्याही परिस्थितीत मिळविलेच पाहिजे आणि मग त्यावर दिवसभर मेहनत करा. 8. 3च्या नियमांची अंमलबजावणी करा. तुमच्या नोकरी व्यवसायातील अशी 3 कामे ओळखा जी तुमच्या 90% योगदानास कारणीभूत ठरतात आणि मग इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा त्या कामाला प्रथम करण्यास प्राधान्य द्या. यामुळे तुम्हाला कुटुंब आणि वैयक्तिक आयुष्यासाठी जास्त वेळ मिळेल. 9. सुरुवात करण्याआधी संपूर्ण तयारी करून घ्या. सुरुवात करण्याआधी प्रत्येक गोष्ट हाताशी घ्या. सर्व महत्त्वाची कागदपत्रे, माहिती, साधन, कामाचे साहित्य आणि आकडे जवळ ठेवा. म्हणजे सुरू केल्यानंतर तुम्हाला थांबावे लागणार नाही. 10. एका वेळी तेलाच्या एका पिंपापर्यंतच पोहोचा. तुम्ही सर्वात मोठे आणि क्लिष्ट काम देखील पूर्ण करू शकता. अट फक्त ही आहे की एका वेळी एक पायरी पूर्ण करायची. 11. महत्त्वाची कौशल्य आत्मसात करा. तुम्ही तुमच्या प्रमुख कामांमध्ये जितके जास्त पारंगत आणि कौशल्यपूर्ण व्हाल तेवढ्याच लवकर तुम्ही ते सुरू करू शकाल आणि तितक्याच लवकर तुम्ही ते संपवूही शकाल. 12. तुमच्या विशेष प्रतिभांना चालना द्या. याचा शोध घ्या की तुम्ही खरेच कशामध्ये सर्वोत्कृष्ट आहात किंवा होऊ शकता आणि मग त्या विशेष गोष्टी खूप चांगल्या प्रकारे करण्यासाठी जीव ओतून मेहनत करा. 13. प्रमुख अडथळ्यांना ओळखा. त्या आंतरिक किंवा बाह्य मर्यादा आणणाऱ्या घटकांना किंवा अडचणींना ओळखा ज्या तुमची महत्त्वाची ध्येय साध्य करण्याची गती ठरवतात आणि मग त्या दूर करण्यासाठी लक्ष केंद्रित करा.
14. स्वतःवर दबाव टाका. कल्पना करा की तुम्ही 1 महिन्यासाठी बाहेरगावी जाणार आहात आणि जाण्याआधी तुम्हाला सर्व महत्त्वाची कामे संपवायचीच आहेत. 15. तुमच्या वैयक्तिक शक्ती जास्तीत जास्त वाढवा. दररोज तुमच्या मानसिक आणि शारीरिक ऊर्जेचा स्तर सर्वोच्च कधी असतो हे शोधून काढा आणि तुमचे सर्वात महत्त्वपूर्ण आणि क्लिष्ट काम याच कालखंडात करा. भरपूर विश्रांती घ्या म्हणजे तुम्ही उत्कृष्ट योगदान देऊ शकाल. 16. काम करण्यासाठी स्वतःला प्रेरित करा. स्वतःचे चिअरलीडर स्वतःच व्हा. प्रत्येक प्रसंगात चांगले काय आहे ते शोधा. समस्येवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा उपाय शोधा. नेहमी आशावादी आणि सर्जनशील राहा. 17. तंत्रज्ञानामुळे वेळ वाया जाऊ देऊ नका. तुमच्या संवादाचा दर्जा गुणवत्तापूर्वक करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करा, पण स्वतःला त्याचा गुलाम बनू देऊ नका. अधूनमधून अशी उपकरणे बंदच ठेवा आणि टाळणे शिका. 18. कामांचे तुकड्यांमध्ये विभाजन करा. मोठ्या क्लिष्ट कामांचे छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विभाजन करून घ्या आणि नंतर फक्त एका छोट्या तुकड्यापासून सुरुवात करा. 19. वेळेचे मोठे खंड निर्माण करा. आपल्या दिवसातील वेळेचे नियोजन असे करा की तुमची सर्वात महत्त्वाची कामे तुम्ही सलग जास्त वेळ आणि लक्ष देऊन करू शकाल. 20. तातडीची जाणीव निर्माण करा. तुमची महत्त्वाची कामे वेगाने करण्याची सवय विकसित करा. उत्तम प्रकारे आणि वेगाने काम करणारी व्यक्ती म्हणून ख्याती मिळवा. 21. प्रत्येक काम एकाच वेळी संपवा. स्पष्ट प्राधान्यक्रम ठरवा. तुमचे महत्त्वपूर्ण काम करण्यास ताबडतोब सुरुवात करा आणि काम संपेपर्यंत न थांबता काम करत राहा. हीच उच्च कार्यप्रदर्शन आणि जास्तीत जास्त योगदान देण्याची गुरुकिल्ली आहे. हे अंगवळणी पडेपर्यंत, सवय होईपर्यंत या सिद्धांताचा दररोज सराव करण्याचा निर्णय घ्या. वैयक्तिक व्यवस्थापनाच्या या सवयी जेव्हा तुमच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग बनतो तेव्हा तुमचे भविष्यातील यश अमर्यादित असेल. फक्त हे करून टाका. रोज सकाळी 1 बेडूक गिळा.